मला खरंच सांग, शुभूचं लग्न जर अश्विनी करमरकर बरोबर झालं तर तू स्वतःला सावरू शकशील का? तुला खरंच वाटतं की शुभू अश्विनी बरोबर खुश राहील, सुखाचा संसार करेल? किंवा तुला असं वाटतं की तो जशी त्याची मैत्रीण आहे तशी अश्विनी करमरकर त्याची मैत्रीण होऊ शकेल? निधी, अश्विनी थांब, झेंडू नको अडवूस तिला, जाऊ दे. बघतेस काय, टिश्यू दे. निधी, मी आजपर्यंत असं तुम्हाला कधीच रडताना पाहिलं नव्हतं. आजपर्यंत शुभूची मम्मी कशी हारेल ना, मी फक्त याचाच विचार करायचे. पण हा जेव्हा आशूच्या डोळ्यात पाणी बघितलं ना, तेव्हा विचार आला की मी आशूच्या आणि शुभूच्या भावनांशी खेळत तर नाहीये ना. म्हणजे तुम्ही ह्या खेळातून काढता पाय? नाही, शुभूच्या मम्मीला हरवण्यासाठी मी खेळ खेळणारच. पण आशूच्या डोळ्यातून आलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाला मी न्याय मिळवून देणार. कसं कसं ते मला माहित नाही, पण आशू आणि शुभूला मी एकत्र आणणार, काही झालं तरी. त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी करेन. आशू आणि शुभू यांना मी लवकरच एकत्र आणणार, तू बघशीलच. झेंडू, तुला शाहरुख खानच्या पिक्चर मधला एक डायलॉग माहितीये का ग? किसी चीज को तुम पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश में लगी रहती है. वा पम्मीदी, काय बोललात. थँक्यू झेंडू. आणि बरोबर बोललात. तुम्ही जर असेच डायलॉग घेतले ना तर तुम्हाला चांगले रोल मिळतील. रोल कसाही असला ना तरी तो मी चांगलाच करते. आता या आशू आणि शुभूच्या स्टोरीतला रोल मी असा करणार आहे ना की या स्टोरीतल्या खलनायिकेचा चेहरा लाल निळा झाला पाहिजे. खूप वेळ वाट बघितली तिनं. मग मीच तिला सांगितलं की अंगठी आणायला उद्या जा. आमचा बाळ एकदा कामात गुंतला ना की त्याला बाकी काही सुचत नाही. हो ना बाळ? आई, अगं सॉरी. आपलं जायचं ठरलं होतं ना, मग अचानक असं काम आलं? मीही तुला सांगितलं होतं बाळ, तुला अश्विनी बरोबर अंगठी आणायला जायचंय, सगळे कामं उरकून घे. तरी तुला ऐन वेळी याचा कुठला काम आला? कुणाला भेटायला गेला होतास का? आई, ऍक्च्युली मी ते आई, शुभंकर फार फार तर कोणाला भेटायला जाऊ शकतो? अश्विनीला. नाहीतर केकेला. नाही. ह्यांनाही नाही भेटलास? मग कुठे गेलेलास? का त्याला दुसरं काही काम असू शकत नाही का? असू शकतं ना, पण शुभंकर, आता तुला काहीही काम असलं ना तरी अश्विनीसाठी वेळ काढावाच लागेल. मित्रमैत्रिणी आता जरा बाजूला ठेव. काय अश्विनी? नाही नाही, मित्रमैत्रिणींना भेटायला माझी काही हरकत नाहीये, पण मी जेव्हा सांगेन तेव्हा माझ्यासाठी तर वेळ काढायला हवा ना.
आज सारखं असं मध्ये काम यायला नको. नाही येणार. तू सांगशील तसंच बाळ करेल. माझ्या शब्दाबाहेर नाही येतो. हो ना बाळ? आणि आता तुम्ही उद्या अंगठी आणायला जाताय हे ठरलंय. हो, आणि अजून आता लग्नाची खरेदी पण बाकी आहे. काय काय घ्यायचं तेही ठरवावं लागेल. शुभंकर, तुला लग्नाच्या खरेदीसाठी वेळ काढायचा आहे हा. आणि कसं आहे ना अश्विनी, दोघ जण एकत्र वेळ घालवाल तर आवडीनिवडी पण कळतील ना. नाहीतर पुन्हा दोऱ्याचा रीळ गिफ्ट करशील तिला. सांगितलं मी सगळं. शुभंकर, दोऱ्याचा रीळ कोण गिफ्ट करतं? बरं मग बाळ उद्या तिला काहीतरी वेगळं गिफ्ट दे. ते रील सारखं नको हा. म्हणजे यावेळेला मी काही बोलले नाही, पण याच्या पुढे मी तुला असंच नाही सोडणार हा. असं काय बघतोय? अरे ही तर फक्त सुरुवात आहे. ह्याच्या पुढे तुला अख्खं आयुष्य माझ्या बरोबर काढायचंय. फोटोग्राफर. करमरकर सर, कसा दिसतोय जोडा? हो हो, खूप छान दिसत आहेत दोघ जण. मला तर असं वाटतंय आत्ताच या दोघांचं लग्न लावून द्यावं. आशू, ए आशू, आशू, काय ग, कुठं हरवली होतीस? मी किती वेळाचा दरवाजा वाजवते, तुला हाक मारते, काय करत होतीस? आशू, शुभंकर थांब. बंद कशाला केलास? ते अरे दादा, त्यात केकीच्या कॅमेऱ्यातले फोटो होते. बॅकअप म्हणून घेतले होते. शुभंकर, तुला काय वाटतंय? तुझ्या मनात जे काही सुरू आहे हे कोणालाच कळत नाहीये. अरे दादा, बघ, मला एक सांग, अश्विनी करमरकर सोबत तुझं लग्न ठरलंय, तू खुश आहेस ना? आई खुश आहे ना? आई खुश तर मी खुश. शुभंकर, आई शाळेत जायची त्यावेळेस लहानपणी मी सांभाळलंय तुला. तुला काय हवंय, काय नकोय ते नुसतं तुझ्या डोळ्यात जरी बघितलं ना तरी सगळं कळायचं मला. आणि मला आत्ताही कळतंय तुझ्या मनात काय सुरू आहे, तुला काय हवंय. पण शुभंकर, कदाचित तुलाच हे सगळं काय कळवून घ्यायचं नाहीये. अरे दादा, तुला काय म्हणायचंय?
शुभंकर, माझ्या एका प्रश्नाचं खरं उत्तर दे. तुझ्या मनात नक्की कोण आहे? अश्विनी करमरकर दादा, की- माझ्या मनात काहीही असलं तरी त्यासाठी मी आईचं मन नाही मोडू शकत. ती म्हणेल तसंच. हेच आपले संस्कार आहेत ना. संस्कार हे ज्या त्या घराचे वेगळे वेगळे असतात. आपण ठरवायचं आपण त्या घरात त्यांच्या संस्कारात बसू शकू की नाही ते. कारण एक उदाहरण तुझ्या डोळ्यासमोर आहे. रुपाली फटकळे, तिचा निभाव वेगळ्या स्वभावांच्या लोकांमध्ये नाही लागला आणि त्यात तू शांत, कमी शिकलेली. ह्या शिकलेल्या लोकांमध्ये अपमानित होऊन जगणं नाही जमणार तुला. म्हणून म्हणते वेळीच सावरायला घे. हाय, आता मी ना नाही फोटोग्राफरचा विचार करणार आणि ना त्यांची आठवण पण नाही काढणार. हो, पण एक लक्षात ठेव, तो तुझा चांगला मित्र आहे. काहीही झालं तरी तुमचं मैत्रीचं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कर. चल आता आत जाऊन शांतपणे झोप. तुझा आत, मी येते. शुभंकर, लग्न झाल्यानंतर मैत्रीचं नातं टिकवणं खूप अवघड असतं. दादा, लग्न झालं ना तरी मी त्यांच्याशी बोलेन. हे तुला सोपं वाटतंय, पण कदाचित तिच्यासाठी अवघड जाईल हे. कारण हे बघ, लग्न झाल्यानंतर साहजिकच तुला सगळ्यात जास्त वेळ तुझ्या बायकोला द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे तुला मैत्रिणीला वेळ देणं शक्य होणार नाही. देईन मी वेळ, असं तुला वाटतंय आणि तू देशीलही वेळ. पण जर का तुझ्या बायकोला हे आवडलं नाही तर? विचार केलायस? तर तुझ्या बायकोच्या मनामध्ये तुझी मैत्रीण वाईट ठरेल आणि या सगळ्या गोष्टींचा ना तुझ्या बायकोपेक्षाही सगळ्यात जास्त त्रास तुझ्या मैत्रिणीला होईल. शुभंकर, हे बघ, बायको बरोबरचं आपलं नातं आपल्याला काही करून टिकवावंच लागतं. पण या सगळ्या गोष्टींच्या नादामध्ये मैत्रीचं नातं कधी दुरावतं ना आपल्याला कळतच नाही. अरे पण मला आमचं मैत्रीचं नातंही टिकवायचंय. टिकवायचंय ना. हे बघ शुभंकर, तुझी आणि अश्विनीची मैत्री तुटता कामा नये आणि यासाठी एक समंजसपणा तुमच्या दोघांमध्ये असायला हवा. आणि हा समंजसपणा तुम्ही दोघं एकमेकांशी बोलल्यानंतर आपोआपच येईल. तू एक काम कर, तू अश्विनीला फोन लाव आणि तिला सांग की मला गरज आहे तुझ्या मैत्रीची. मला अश्विनीशी बोलायला हवं. हो, मी तिला फोनच करतो. बोलणं गरजेचं आहे. बोलणं गरजेचंच आहे. कर फोन तू. कितीही ठरवलं तरी फोटोग्राफरचा विचार मनात येतोच आहे. असं कसा हा विचार मनातून काढून टाकू? कुणाचा फोन आहे? आत्ता कुठं डोळा लागला होता. झोप मोडलीस माझी. चांगली किती वेळची झोपलेली आहे आणि म्हणे आत्ता कुठं डोळा लागला होता. पण आता मोडलीस ना झोप माझी. कुणाचा फोन आहे?
कोणाचा नाही. झेंडू, सकाळी सकाळी कोण बेल वाजवते बघ बर जरा. हा पम्मी दी, बघते. झोप मोड झाली माझी यार. पम्मी दी लवकर बाहेर या. पम्मी दी बाहेर या लवकर. पम्मी दी बाहेर या. का काय झालंय? कोण आलं एवढं सकाळी सकाळी? शुभू, तू इतक्या सकाळी काय झालंय? काही प्रॉब्लेम तर नाही ना? ऍक्च्युली पम्मीजी, मी रात्रभर अश्विनीला कॉल करतोय, अहो पण ते फोनच उचलत नाहीयेत. पम्मीजी, तुम्ही फोन करून बघाल का एकदा प्लीज? हो, अरे ती झोपली असेल, करेल ना तुला नंतर कॉल. काही महत्वाचं काम होतं का तिच्याकडे? हो हो, म्हणजे मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तुला बोलले होते ना, प्यार की आग भड़केगी जरूर. की तुझ्या डोळ्यासमोर नक्की कोणाचा चेहरा आला होता? अश्विनी करमरकर की अश्विनी नवले? तुझ्या शांत राहण्यातच तुझं उत्तर आहे. तेच मला हवं होतं. तुला आता तरी कळलं असेल, जे तुझ्या मनात चाललंय ना, ते शुभूच्याही मनात चाललंय. अगं काय झालं? अगं काय काय झालं आशू? किती भाजले ते? अगं काय नाही. अगं नाही काय, लक्ष कुठं असतं का काम करताना? आणि कसला विचार करत असतीस एवढा? रुपाली, अगं बडबड बंद कर. बडबड करण्यापेक्षा ना पाणी आण जा. तिच्या हातावर टाकते, निदान जळजळ तरी कमी होईल. काय ग आशू? आई आई चल बरं, आज चल तू, चल. अगं कुठं लक्ष असतं ग तुझं? बस बस इथं. रुपाली, साय आण पटकन. आई आग होते ग. 1 मिनिट थांब, होईल. साय लावल्यावर ना बरं वाटेल. अगं रुपाली, आण पटकन. हो ग आई, जरा साय तर काढू दे ना दुधावरची. बरं वाटेल, थांब थांब थांब. आई ग. अगं जरा कळस ना, साय तर लावू दे. बरं कसं वाटणार? आई थांब जरा, सावकाशच लावते ना. अगं जरा काम करताना लक्ष ठेवायचं. डोक्यात जे काही सगळं चालू आहे ना, ते सगळं बंद करायचं आणि मग कामं करायची. आता माझ्या मागे इतके व्याप आहेत, तरी जीव सांभाळून मी करतेच ना सगळं. रुपाले, थांब जरा. अगं घाबरली आहे बिचारी, तिला थोडं सावध तर होऊ दे. तोपर्यंत तुझा तोंडाचा पट्टा जरा बंद ठेव. मी काय वाईट सांगते का तिला? बरं झालं एवढ्यावर तरी निभावलं. तिला अजून काही झालं असतं तर? रुपाले, अगं गप्प जरा. तो फोन बघ आधी कोणाचा आहे ते. कोणाचा असणारी असून असून हाय त्या हिच्या पम्मीचा. ताईडे बस गप. तिला ना दिवसभर काही कामं नसतात. तुला असतात ना, ती तरी जरा नीट करावी.
काय झालं? काही कळत नाहीये ग. बहुतेक नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. थांब मी तिला परत कॉल लावून बघते. मम्मी दी, नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे की अश्विनी तुमचा फोन उचलत नाहीये? आशू माझा फोन कट करते. चक्क पम्मीचा. आणि तिकडे शुभूचाही फोन उचलत नाहीये. झालं, संपलं सगळं. अश्विनीने शुभंकरचा विचार सोडला वाटतं. नाही, आशूने माघार घ्यायची ठरवली ना तरी सुद्धा मी तिला माघार घेऊ देणार नाही. कारण मला चांगलं माहिती आशू शुभूला विसरू शकत नाही. उलट आशूने फक्त शुभूचा विचार करायला हवा. ज्या अर्थी शुभूने रात्रभर तिला कॉल केलाय आणि सकाळी सकाळी इथे आलाय, त्या अर्थी दुसऱ्याही बाजूला प्रेमाची आग चांगलीच लागली.